नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा सफरचंद लागवडीविषयी आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात राहणारे शेतकरी कुंडलिक गोरे यांनी आपल्या शेतामध्ये 300 सफरचंदाच्या झाडाची लागवड केली। चला तर मग जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती। सफरचंद लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की सफरचंद लागवडीविषयीची कोणतीही पार्श्वभूमी यांच्याकडे नसताना केवळ यूट्यूबच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे यांनी सफरचंद लागवड केली। हिमाचल प्रदेशातून हार्मन शर्मा यांच्याकडून कलम केलेली रोपं आणली असून प्रत्येक रोपासाठी ट्रान्सपोर्टिंग सहित प्रत्येकी 100 रुपये खर्च आलाय। सफरचंद लागवडीपासून 15-16 महिन्यामध्ये याला फळधारणा होते, परंतु फळाची साईज खूपच लहान असल्यामुळे साधारणतः 3 वर्षांनंतर सफरचंदाचं फळ धरावं। सफरचंद लागवडीमध्ये 2 ओळीमधील अंतर हे 10 फुटाचं असून 2 रोपांमधील अंतर ही 10 फूट एवढंच आहे। या लागवडीतील जमीन ही प्रामुख्याने पाण्याचा निचरा होणारी असावी, त्यामुळे यासाठी खडकाळ जमिनीला प्राधान्य द्यावं। सफरचंद बागेवरती औषध फवारणीची आवश्यकता असते, परंतु यांनी कोणत्याही प्रकारची औषध फवारणी केलेली नाही। ड्रिपच्या माध्यमातून सध्या फक्त जीवामृत सोडलं जातं। सफरचंद पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता नसते, कमी पाण्यामध्ये याची योग्य वाढ होऊ शकते। सध्या यांच्या बागेला 8 दिवसातून 2दा 2-3 तास पाणी दिलं जातं। साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये याची छाटणी केली जाते। छाटणी केल्यापासून साधारणतः 6 ते 7 महिन्यामध्ये सफरचंद हार्वेस्टिंगला येतात। त्यामुळे सफरचंद सारख्या शेतीचं योग्य माहितीच्या आधारे योग्य नियोजन केलं तर आपल्या भागात देखील आपण सफरचंदाचं पीक घेऊ शकतो, हे कुंडलिक गोरे यांनी सिद्ध केले। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सफरचंद लागवडीविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।